आज आहे आजची रिटायरमेंट. आपण आलो आहे तर तुम्हाला दाखवतो. चला आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आता चालू फर्स्ट फ्लोअरला आहे. या बघा दाखवतो तुम्हाला मी. धन्यवाद धन्यवाद. सोहळ्यानिमित्त आपण सगळे जण उपस्थित आहोत. मी प्रज्ञा संकेत नलावडे सर्वप्रथम अतिथींचे व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी व मित्र परिवार मनापासून खूप खूप स्वागत करते. घेऊन त्याला वंदन करून मी ओवी रुपेश घाग हिला मंचावर आमंत्रित करते. ओवी रुपेश घाग व वीरा कदम या दोघींनाही आमंत्रित करते त्यांचे गोड नृत्य सादर करण्यासाठी. मग आता आजी काय करेल? आता मला खाऊ बनवेल. ओ मजा येते. काय बनवते का आजी खाऊ? गुलाबजाम, शंकरपाळ्या, डालू. वाव, हो वाव, व्हेरी गुड, खूपच गुड. चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चल, थँक्यू सो मच ओवी, थँक्यू. सौ प्रीती घाग यांची मुलगी. सर्वप्रथम आपण सगळेजण आजच्या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानते. आपल्या सगळ्यांमुळे कार्यक्रमाची शोभा खरंच वाढली आहे आणि माझ्या आईला रिटायरमेंटच्या शुभेच्छा देते. माझ्या आईने आज सर्व्हिसची 37 वर्षांची घोडदौड सक्सेसफुली पूर्ण केली आहे आणि ही घोडदौड यशस्वीरित्या पूर्ण करताना तिने तिचे काम चोखपणे, शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि वक्तशीरपणे केले आहे आणि आमच्यासारख्या तरुण पिढीला या मोठ्या माणसांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मला अजूनही आठवते, आम्ही लहान असताना ज्या कॉलनीमध्ये राहत होतो तिथे मोजून 1 किंवा 2च स्त्रिया काम करत असायच्या आणि त्याच्यामध्ये माझी एक आई होती. आम्हाला असं वाटायचं की माझी आई घरी राहावी, तिने आमच्याबरोबर वेळ घालवावा. पण आता कळते की तिने केलेल्या त्यावेळी केलेल्या कष्टांमुळे आम्हा दोघांनाही उत्तम करिअर, शिकवण देऊन एक यशस्वी नागरिक बनवले आहे. तसेच घरातले सारे सांभाळून बाहेरील जगात आपले जॉब कसे करायचे याचे त्यांनी उत्तम उदाहरण आमच्या समोर ठेवले आहे. माझ्या आईने जशी नोकरी चोखपणे जबाबदाऱ्या पार पडल्या तशाच कुटुंबाच्या देखील यशस्वीरित्या पार पाडल्या. मुलांना, पतीला, संपूर्ण परिवाराला आपलेसे केले, प्रेम दिले, पाठिंबा दिला. या सगळ्यामध्ये बाबांचाही तितकाच सिंहाचा वाटा आहे. दोघांनाही
दोघांनी एकमेकांना सांभाळत साथ देत आयुष्याची वाटचाल आजवर सुखाची केली आहे. अशा या गोड जोडीला म्हणजेच माझ्या आई बाबांना 37व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते आहे. आणि येणारं जे पुढील आयुष्य आहे ते सुखाचं, समृद्धीचं, निरोगी आणि दीर्घायुष्य असावं. ज्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील नोकरीनिमित्त त्या आता कराव्या. शेवटी 4 ओळी आई खास तुझ्यासाठी. सेवानिवृत्तीचा दिवस आला, अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं. तुम्हाला जे जे हवं ते सगळं मिळावं. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तू कष्ट केले अपार. आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम. थांबा, करा थोडा आराम. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. आपेष्ट परिवार. सूर्याचे हृदय हे पागळते. दिवस माळोत आल्यावर कठोर मने हळवे होतात. निरोप समारंभ जवळ आल्यावर सोहळ्यावेळी काय बोलावे हे सुचत नाही. शब्द पसार झाले आहेत. काय बोलू असा प्रश्न माझ्या समोर आहे. आमच्या मामीची परिस्थिती पूर्वीचे जेमतेम होती. वडील सैन्य दलात. अशा कुटुंबातील ती एक मुलगी म्हणजे तिच्यावर एक शिस्तीचे धडे पहिल्यापासूनच करत असताना पुढील प्रवास करीत एक शिक्षिका बनली. तिचे तेच धडे घेऊन शाळेतील विद्यार्थी घडत असताना 2 कुटुंब सांभाळत होती. ते म्हणजे वैयक्तिक कुटुंब, दुसरे शाळेचे विद्यार्थी. घडवीत असताना एक स्त्री कसे वेगवेगळे रूपे पार पाडताना आम्ही तिला पाहिले. पदोपदी, क्षणोक्षणी जीवनाच्या वाटचालीत प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या कठीण काळात साक्ष देऊन स्नेहबंधाची सुरेलता, सहसुंदर नात्याची सरळता, किती जाणविनीच्या विठाने उभारलेले हे तिचे मंदिर आहे. अर्थात ईश्वराशिवाय मंदिर, गुरुशिवाय शाळा आणि मंदिर शाळा होऊ शकत नाही. ती फक्त एक निर्जीव इमारत होऊन बनते. पण नाही, या जीवन मंदिरात तिचे गुरुचे अडस्थान आहे. या ईश्वर प्रेरणेने तिचे अनेक विद्यार्थी घडवले. तसेच आमच्या परिवारालाही मार्गदर्शन केले. तिने तिचे काम न करता कर्तव्य सर्वस्व म्हणाले. तिच्या शाळेतून चांगले विद्यार्थी घडून सेवानिवृत्त होत आहेत. परंतु ती वयाने कधीही सेवानिवृत्त होणार नाही. शिक्षणाप्रती तुमची अतूट बांधिलकी आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षिका म्हणून तुमचे काम हे देवाकडून मिळालेली देणगी आहे. तुमची सेवानिवृत्ती ही तुम्ही स्पर्श केलेला अनेक जीवनाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. शिकविण्यापासून निवृत्त होताना देव तुम्हाला चांगले आरोग्य, सुख, आनंद मिळो हे सर्व व्यापी परमेश्वरास नमस्कार करून मी आपली रजा घेतो. सर्वांची जय हिंद, जय महाराष्ट्र. आई बाबा, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सर्व मान्यवरांचे आभार, नमस्कार. आई, आज तुम्ही सेवानिवृत्त होणार, पण माहित आहे का, तुम्ही मुलांवर केलेले संस्कार, त्यांना दिलेली शिकवण, त्यांचं भविष्य घडवलं. आणि तुम्ही आमच्यावर अशीच तुमची माया, तुमची शिकवण अशीच आभारभर आम्हाला मिळत राहो. म्हणूनच हे गाणं आज मी तुमच्यासाठी सादर करतो. जडतो तो जीव, लागते ती आस, बुडतो तो सूर्य, उरेतो आभास, कळतोच अर्थ, उडेतोच रंग, ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग, दाटते ती माया, सरे तूच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, गणनिळा डोह, पोटी गूढ माया, आबाळ माया,
आभाळ माया. सांभाळत असते, पण लग्नानंतर ती आपल्या आई वडिलांना, भावंडांना, माहेरच्या माणसांना सोडून ती पतीच्या घरी निरंतर सोबतच सेवा करीत असते. आणि ही स्त्री आपली नोकरी सांभाळून, घरचे काम सांभाळून, मुलांना सांभाळून, मुलांचे शिक्षण, अशा प्रकारची अनेक जबाबदारीतून ती स्वतःचे अस्तित्व जाणीवतेने सांभाळते. आणि हे कर्तव्य प्रीती तू यशस्वीपणे सांभाळलेस. हे सांभाळत असताना अनेक सुखदुःखाला सामोरे जावे लागले, पण न डगमगता जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. जन्मों के साथ ही हम साथ हैं, जन्मों के साथ ही हम साथ सर्व्हिस कधी संपली हे कळलेच नाही. आपणा सर्वांचे सहकार्य लाभले. पती, मुलं, सून यांनी मला खूपच पाठिंबा दिला. आता पुढील आयुष्य नव्या उत्साहाने दमाने सुरुवात करायची आहे. ज्या गोष्टी करता आल्या नाही त्या करायच्या आहेत. मी मनापासून ज्ञानदानाचे कार्य केल्याने मला समाधान आहे. पुन्हा आपण सर्व मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मनपूर्वक. जय हिंद, जय महाराष्ट्र.
डान्स खूप भारी झालाय तुझा, एवढा भारी डान्स केला. किती दिवसाची तयारी होती? 5 दिवसाची तयारी आमची. जोरात बोल ना. नाच 4-5 दिवसाची तयारी. खूप नाचवलं मला, छान नाचवलं, एवढं नाचवलं की डान्स करता येत होतं. शिकून डान्स केला. बघितलं असेल कसं डान्स केला मी. भारी डान्स केला. पण तू आवडला. तुम्हाला पण आवडला असेल तर सांगा तुम्ही कमेंट करा. इथे पप्पा पण आहेत, बघा विद्याधर काका पण आहे. इथे काका दादा पण आहे, इथे काकी पण आहेत. समोर बघायचं. रेडी समोर येते. कोण कोण आलाय? सिद्धेश वेद पण आलेत. इन्व्हाइट केलं. खूप चांगला कार्यक्रम झाला आणि त्यांनी खूप चांगली नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं. तर आजोबा तुम्हाला कसं वाटतंय आता आजी रिटायर्ड होते तर? छान वाटतं. सुंदर कार्यक्रम झाला. आजीचं रिटायरमेंट, आजीचं रिटायरमेंट आणि आजोबा चांगल्या पद्धतीने खूप चांगला कार्यक्रम झाला आणि आता जेवणाचं पण नियोजन केलं. हा ते चांगले नाचले पार पाडण्यासाठी अश्विनी आणि कृपेश नक्की नक्की अशाच त्यांना पुढच्या आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. खूप शुभेच्छा. थँक्यू आजोबा, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि संकेत काका पण आहेत हे बघा. तर संकेत काकांनी पण खूप चांगला डान्स केला. तर कसं वाटतं यांना? आजोबाजी आहेत हे बघा इथे आजोबाजी पण आहेत. आणि तुम्ही चांगला डान्स केला आणि खूप भारी. तर तुम्ही कसं केला होता, तुम्ही सांगाल का कसं काय केलं? आम्ही या गाण्याची जे गाणं सिलेक्ट झालं होतं त्याची आम्ही 4 दिवसात तयारी केली. ओके. खूप मजा आली आणि मस्त एक्सपिरियन्स मिळाला सगळ्यांसोबत. आणि पहिल्यांदाच डान्स केला असेल. मेंबर्स आहेत आमचे डान्स. यांचा ग्रुप होता डान्सचा. तर खूप भारी डान्स झाला आणि ह्या लोकांनी ही पार्टी अरेंज केली होती.
तर तुम्ही सांगा कशी पार्टी वाटली तुम्हाला, कमेंट करून नक्कीच सांगा. स्पेशली आमचा डान्स कसा वाटला. हो डान्स तर कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला लिंक करून पाठवू. लाईक शेअर सबस्क्राईब.